विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज राऊरीकडे प्रस्थान करत आहेत आणि या वाटेवरती आपल्याला अनेक वारकरी भेटतात. या वारकऱ्यांचा आनंद आपण बघतो आणि काही जण आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन ही वारी करत असतात. आज आपल्यासोबत असेच एक बाबा आहे. खरं तर आम्ही यांना त्र्यंबकमध्ये बघितलं होतं, तेव्हापासून आम्ही यांना शोधत होतो, पण आज आम्हाला त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. आपण बाबांना विचारू, बाबा आपण किती दिवसापासून या वारीत येत आहे? मी 15 वर्षापासून वारी करत आहे, लेकरं बाळा घेऊन. आणि राहणार साखरी पिंपळनेर धुळे जिल्हा आहे, राहायला नाशिकला आहे आणि वारी ही करतच राहणार. आम्ही बघितलं तुम्हाला, तुम्ही सायकलवरती वारी करता. हो, सायकलीवर वारी करतो आम्ही 15 वर्षापासून. याचं कारण काय? याचं कारण म्हणजे आम्ही संतती म्हणजे मुलं बाळा मागत होतं, नव्हते मुलं झाले तर मुली झाल्या आम्हाला, त्यांना घेऊन मी वारी करतोय, सहकुटुंब सपरिवार. किती वारी तुमच्या? ही माझी 15वी वारी आहे. बायकोची 12वी आहे, या लहान मुलीची 8वी आहे, या लहान मुलीची 4थी आहे, मोठ्या मुलीची 13वी वारी आहे. म्हणजे आपण सगळा जो आहे सायकलला सर्व हो, संसार सगळा संसार सर्व संसार घेऊन विठू माऊलीकडे निघाली. हो हो, काय मागाल माऊलीकडे? माऊलीकडे मागणं हेच आहे, बस चांगलं सुखी राहू द्या आणि तुमचा आशीर्वाद राहू द्या, बस. विठू माऊली भेटली आपला? हो, आत्तापर्यंत भेटली, त्या मोठ्या पोरीला भेटली, मला भेटली, रस्त्यात भेटली, जिथे तिथे आमचं म्हणजे आगमन झालेलं त्या ठिकाणी सत्कार केला आमचा. सिन्नर गावात बी केला, नाशिकला बी केला, पण आता राहुरीला बोलणं चाललं आम्हाला शोधत शोधत इथवर आले लोक. तुम्ही सायकलवरती निघालाय या प्रवासासाठी? बरोबर, दरवर्षी निघतो सायकलीवर. दरवर्षी. मग तेवढ्या वेळामध्ये आपलं घरदार वगैरे घरी कोणी असतं नसतं? नाही, घरी कोण नाही, फक्त ते दोघं नारळ ऐकू, तिन्ही मुली, आई वडील वारलेले या माझे. मुलींचं शिक्षण वगैरे? हो, शिक्षण चालू आहे त्यांचं, 2 महिन्याची आता सुट्टी. महिनाभर गॅप पडत हा, महिनाभर सुट्टी आणलेली. कितीला आहे त्या? ही 2रीला आहे, ही बालवाडीला आहे, ती 6वीला आहे. आपण एवढं पूर्ण कुटुंब कबिला घेऊन प्रवास करताय, हो. तर म्हणजे काही त्यांना अडी अडचणी त्रास? नाही, काही त्रास नाही झाला. हा, थोडाफार पाण्या पावसाचा त्रास होतो आम्हाला, पण देव सांभाळून घेतो, पाणी पुढं सरकून देतो देव. काही नवस बोललेले का आपण? काही नाही, अजूनपर्यंत काही नाही. मुलाचा नवस केला तर मुलगा काही झालाच नाही. मुलगा पहिले होऊन वारून गेलेला, त्याच्या परत नवस केला होता मुलाकरता, पण नाही झाला आम्हाला मुलगा. म्हणजे तुम्ही मुलींच्या रूपामध्येच मुलगा बघता? हो हो, मुलींच्या रूपातच मुलगा बघू राहिला. माऊलीकडे काय मागाल आता? माऊलीकडे आता मागणं हेच आहे, सुखी समानाने राहू द्या बा आम्हाला, सुखरूप आमचं चांगलं कल्याण करा बा, हेच विनंती मागते देवाकडं, विठ्ठलाकडं आणि दादाकडं बी. म्हणजे आपण जर बघितलं तर आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या परिस्थितीला तोंड देत हा परिवार सायकलवरती त्र्यंबकपासून ते पंढरपूरपर्यंतची वारी करतोय. आणि खरं तर आपण बघतो, आपण देवाकडे खूप काही मागतो, का मला हे पाहिजे ते पाहिजे, पण हे फक्त आम्हाला सुखी ठेव इतकंच मागताय, धन दौलत काही मागत नाही. आणि खरं तर यांच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. मी सुद्धा विठ्ठलाकडे हेच मागणं करेल की यांची संपूर्ण कुटुंब हे सुखी समाधानी राहो आणि यांना जे पाहिजे ते मिळो. याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.